हो, सूर्य बघा कसा एकदम जास्त प्रकाशमान नाहीये, कसा दिसतोय, अगदी चंद्रावाणी दिसतोय. कारण आज आहे आभाळ आभाळ आभाळ. चला आता झाडलोट झाली आणि अक्का मला म्हणे तुझ्याकडं ते झाकण आहे ना, हे झाकण माझ्याकडेच होतं. त्या दिवशी काढली रांगोळी, आता तिची नेऊन देते. कोणती रांगोळी काढते बघूया. हे घे धर. लय मोठी मोठी झाली पण है ना. अक्का या पपया पिकल्या नाही का ग अजून? किती दिवसाच्या या पपया? थंडीत नाही खायच्या, मग कधी खायच्या? थंडीत त्या पिकांना लवकर. सूर्य, आज मी काही गेलीच नाही बाहेर, मी आत्ता आलेली बाहेर. चला बघूया. अरे वा 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 वा, मस्त वाळली. हे सगळं काय केलं होतं ते तेव्हा नाही का आपण आवळा कंठी, नाही आवळा काही केलं होतं आपण, आवळा सुपारी आणि कॅन्डी केली होती, तेव्हा हे काही उरलेले होते. हे मी वाळत घातले होते पत्र्यावर असं ठेवून, तर बरेचसे वाळलेले आहे. काहीतरी एक दोन थोडेसे काही हे अजून नाही वाळलं. पण बघा असा कलर होतो वाळल्यानंतर, याचा कलर असा होऊन जातो. पुन्हा ठेवते, असंच ठेवते, जाऊ दे. आणि अजून एक दाखवते. हे बघा, हे अजून वाळायची. ही आता हे कशासाठी तुम्ही म्हणत असाल तर हे केसांना आपण जेव्हा बनवतो ना, शिककई, आवळा सुपारी, रिठा वगैरे सर्व, किंवा मेहंदीमध्ये लावण्यासाठी याची काय करायचं, हे बारीक पूड करून ठेवायची आधीच, आणि मग ते प्रत्येक वेळेस मेहंदी टाकायचं, किंवा ज्यावेळेस केस धुवायचं आहे तेव्हा शिककईचं आपण ज्यावेळेस बनवतो तर त्यावेळेस हे उपयोगी येतच. हे टाकून द्यायचं असं त्याच्यामध्ये, आणि मस्तपैकी रिठा वगैरे काय बरेच प्रकार असतात त्याच्यात. केस धुण्यासाठी साधन किंवा मेहंदीमध्ये लावण्यासाठी याचा वापर होतो. तर चला आता घेते घरं फिरं झाडून, काय करावं. बाहेर आले तर थंडी वाजली, स्वेटर घातलं, नाही तर मी इतक्या स्वेटर नव्हतं घातलं. आणि सूर्य चमकते वर कसं मस्त, वा वा वा, जसं हिरा आहे दिसते. हा 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 हा. हॅलो, गुड मॉर्निंग. चला आता हे मी कोथिंबीर एकदा दोनदा पाण्यात धुतली. चला मी काय बनवणार आहे आता तुम्हाला कळालं. ही आपण आणलेली कोथिंबीर बरं का, शेतातून. वेळा धुतली ना जी माती निघून जाईल. दोनदा तीनदा धुतली मी, अजून एकदा धुवावं लागेल. चला आता तिसरं पाणी घेतलेलं आहे. चला आता याला मी मस्त वगैरे बारीक 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 चिरून घेते. आणि सर्व साहित्य घेऊन तुमच्यासमोर सादर होते. आणि काय बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. चिरायला खूप वेळ लागणार आहे. आता मी चिरणार आहे सोरीनी, पण जर आपण वेळेने चिरलं ना तर इतकी बारीक बारीक अशी चिरून होते ना, खूप मस्त. पण आता काय करणार आहे, चला आता घेऊ. आपल्याला भूक पण पटकन लागली मला, आणि म्हणूनच हे पटपट चिरत आहे. चला आता यामध्ये मी बाजरीचं पीठ घेणार आहे, अर्धी वाटी. गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ. आता यामध्ये काय काय टाकणार आहे बघा. मी
2 चमचे जिरा पावडर, लसणाची पेस्ट, हळद घेते, छान रंग पण येईल त्याला मस्त, आणि लाल तिखट टाकणार आहे. आता थंडी चालू आहे ना, म्हणून मग मी अगदी थोडेसे तिळ टाकणार आहे थंडीमध्ये मस्तपैकी. चला आता यांना असं अजून मीठ टाकते. आता याच्यामध्ये जर कमी पडत असेल पीठ तर मी फक्त बाजरीचं पीठ टाकणार याच्यात थोडंसं. आता इथं मी 3 पीठ वापरून थालपीठ बनवत आहे. आपण भाजणीचं पीठ वापरलं तरी चालेल. चला आता यांना ना मी काय करते, पाणी टाकून असं मस्तपैकी मळून घेते. थोडासा असं शिपका द्यायचा आणि मग भिजवायचं ते, कारण कोथिंबीरमध्ये सुद्धा ओलावा असतो. एकदम पाणी टाकलं ना मग सगळा गोंधळ होतो. फक्त हे पीठ असं मिळून आलं पाहिजे कोथिंबीरमध्ये, आणि त्याचे असे चांगले गोळे झाले ना, थालपीठ थापायला आणि टाकायला अगदी छान जमतं, कारण त्याला थोडा चिकटपणा पण आला पाहिजे. आता थोडंसं मला पीठ कमी पडलंय तर मी बाजरीचं पीठ टाकणार आहे, थोडंसं गव्हाचं. का मस्तपैकी मिसळलं जातं ते, छान गोळा झालेला आहे. आता इथं पिठापेक्षा मी ना कोथिंबीर जास्त वापरली, आणि मला आहे ना जास्त कोथिंबीर वापरूनच थालपीठ खायला. तर हे चांगलं होण्यासाठी ना खूप बारीक कोथिंबीर चिरावं लागते. कोथिंबीर बारीक नाही चिरली ना तर मग होतं ते. पण आता माझ्याकडे सुरी होती म्हणून जसं आहे तसं मी तशी चिरली. चला आता हे मी ना असं ठेवून देते आणि त्याच्यानंतर करते, आधी घेते धुवून. चला आवरली आता बाकीची कामं. आता घेते करून, छानपैकी भिजलेलं पण आहे. आणि आता मी ही कापडावर थापणार आहे. त्याच्यासाठी ते मला कापड पण त्याच्यासाठी तो रुमाल वगैरे धुवून घेतला होता. आता तो घेऊन येते. आता एक असा छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला. पाण्याचा हात दिला ना म्हणजे चिटकत नाही ते हाताला. थालपीठाला जोपर्यंत आपण असे होल पाडत नाही तोपर्यंत ते थालपीठाचं रूप पूर्ण होत नाही. तर असे 2-4 होल पाडून दिलेले आहे. अगदी या पद्धतीने. आणि आता तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकणार आहे. असं करून घेतलंय. आता याच्यात अंदाज असं आपल्याला टाकायचं आहे. निघालं का नाही. आता यावर बारीक गॅस करून झाकण ठेवते. तोपर्यंत हे दुसरं थालपीठ तयार करून घेते. बघा आता थालपीठाचं रूप कसं झालेलं आहे. लहानपणी मी असे 2 डोळे या असे करायचे. खेळ, सगळ्या गोष्टीत खेळ चालायचा. चला आता आपलं झालंय का बघूया. झालं तर कसं तर तो उलटून द्यायचं याला. थोडंसं होलमध्ये द्यायचं तेल टाकून. आता ही बाजू आपण चांगली भाजून घेऊ बारीक गॅस करून. चला बघूया. झालेली आहे. आणि आतमध्ये जर मी हे घेतलं ना तर चिपकत नाही. बघा तेल उडालं, बहुत जपून काम करावं लागतं. हे डायरेक्ट तेल उडालं. मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. आता मी यांना काढून घेत आहे थालपीठ रावांना. आणि दुसरं पण ह्याच पद्धतीने आता टाकणार आहे. सगळं निघतं. आता आपल्याला
या होलमध्ये तेल द्यायचं, टाकून वाटलं असतं खालची बाजू छानपैकी भाजून निघा, झाकण ठेवून द्यायचं. चला मंडळींनो, तुम्हाला थालीपीठ रेसिपी कशी वाटली सरळ कमेंट करा. आणि यानंतर मला काम आहे, हे झाल्यानंतर शेंगा फोडायचं काम आहे. कालचं सगळं पेंडिंग राहिलेलं काम जे आहे ते सगळं राहिलं होतं. कालच शेंगा फोडायच्या होत्या, गव्हाचं दळण करायचं होतं. तर आज जेवढं जमेल तेवढं करते. शेंगा फोडायला खूप वेळ लागतो, कारण आता शेंगा फोडायच्या म्हणजे चांगला डब्बा भरून फोडायचा आहे आणि तो पण जुगाड पद्धतीने फोडायचा आहे. तरी नाही म्हटलं तर वेळ लागतोच तो, आणि एका जागी बसू बसू कंटाळा पण येतो. त्याच्यामुळे बघू आता गव्हाचं दळणाचं. इथं टाकले आहे पोळ्यांचे तुकडे, आणि इतक्या वेळ या आहे साळुंक्याबाई, तिकडं आहे कर्कोशा. साळुंक्यांना कर्कोशा काही येऊन देत नव्हते, पण मी जसा मोबाईल घ्यायला उठली तसे तर सगळे पाय उडाले. आता यायची वाट पाहते मी. इकडं साळुंकी आली, पण नंतर नंतर येतील कर्कोशा. पण एकमेकांची इतके भांडणं चालू आहे ना यांचे, एकमेकीला खाऊन पण देत नाही आणि स्वतःही नीट खात नाही, अशी काही गंमत आहे. तर मी बराचसा व्हिडिओ कट पण केलेला आहे. तिथं बसली असन साळुंकी, त्या साळुंकीला उठवण्यासाठी, नाहीतर कावळा असन. कावळ्याला तर काही बसून देणार नाहीत. आणि साळुंकी अशा या कर्कोशा. चला आता आहे बाजार, आणि बाजार आणायला काका जाणार आहे. आणि तसंच पुढं जाणार आहे 10-15 किलोमीटर दूर मटण आणण्यासाठी. तर आता मटण तर मी काही खाणार नाही, माझे मार्गशीर्ष गुरुवार आहे, त्याचं उद्यापन पण नाही झालं, तर मी नाही म्हटलं. पण ते आणणारे ते काही असं म्हणजे मला गुरुवार आहे म्हणून मग मी नाही म्हटले असते, ते त्यांनी स्वतःसाठी आणलं असतं असं नाही. पण आज विशेष कारण म्हणजे भाऊ येणार आहे, आणि भाऊ आता जवळजवळ संध्याकाळ होते का रात्र होते काय माहिती, आत्ता निघालाय तो. जवळजवळ 3-3:30 वाजले आता, आणि पुण्याहून येतोय. आणि पुण्याहून यायचं म्हटल्यानंतर 5 तास तर हमखास लागतात. आणि मग तर लग्न अटेंड करायचं आहे, त्याच्यामुळे तो येणार आहे. आणि मग त्याच्यासाठी मग आता ते मटण आणायचं आहे. तर आई मला म्हटले तुला आणायचं का, म्हटलं नको बाई मला. आणि आज बाजार पण आहे, आणि आज आहे रविवार. तर आता भाजीपाला सांगितलं 2-3, आणि उद्या पुन्हा जाऊ शेतामध्ये आणायला. चला नेहमीप्रमाणे आता रविवारचा बाजार आलेला आहे, म्हणजे भाजीपाला आलेला आहे. चला आता काय काय बाजार आणलेला आहे आपण बघूया. नाही मटाणे सांगितले होते आणले आहे, सफरचंद आहे, कांदे सांगितले होते, कांदे संपले होते माझे, कांदे सांगितले होते, कांदे संपले होते. टोमॅटो आणलेला आहे, आणि भेंडी आणि शेंगा आणलेल्या आहे, वांगी आणलेली आहे. भरपूर झाला हा बाजार. चला तर हा सगळा बाजार मी ना सोडून ठेवते. पप्पू येणार, भाऊ येणार, मुलगा येणार, त्याच्यासाठी आता हे मटण, आणि मटण बनवत आहे आई. आपण इथं लगेच स्वयंपाक करून ठेवला, भातही केला. इकडं मसाला नाही वाटला. लय वेळ लावला काका. तळेगाव असं म्हटलं, मोबाईल तर घेऊन जावा ना, मग तळेगावला जायचं होतं तर. तू काय सकाळी नाही मोबाईलवर ठेवते काय, मला कळत नाही. मग जाताना घेऊन जायचं, तळेगावला गेल्यावर घेऊन जायचं, गावात गेल्यावर नाही न्यायचा. आणि हे मस्त चालू गरम हवा येते याची. कोण काय करतं तर हे मी व्लॉगच्या संदर्भातून दाखवतच असते. चला आज संडेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.
सकाळी धुवून जसं का बाजार म्हटला का भाजीपाला ठेवायचा म्हटला का मग पिशव्या तशा धुवून काढून ठेवून देत असते. आता आपल्या इथं काय रोजची मंडई नाही आहे, तर खेडेगावामध्ये म्हटल्यानंतर आठवड्याभर बाजार राहतो आणि आठवड्याभरामधून मग तो बाजार सगळा आणायचा, तो व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा आणि व्यवस्थित किंवा डब्यामध्ये ठेवायचा. तर हे सगळं करणं आलंच आणि हे सर्व मी बांधून घेत आहे. आणि कांदे मी ह्यावेळेस सांगितले होते, तर कांदे पण मी असं मस्त कागदामध्ये पेपर घेऊन त्याच्यामध्ये ठेवले, म्हणजे जेणेकरून ते जास्त दिवस टिकतील. तर चला, सगळं आवरलेलं आहे माझं. थँक्स फॉर वॉचिंग.